नमस्कार, मी परमदास जाधव. तर देशाच्या सर्वोच्च सरन्यायालयातील एक विधानानंतर सोशल मीडियावर अक्षरशः वादळ आलंय. सरन्यायाधीशाच्या एका वक्तव्यानंतर आता तरुणांनी थेट नवीन राजकीय पक्षच तयार केल्याचा दावा समोर आलाय. तर कॉकरोच जनता पार्टी नावाचा एक ट्रेड अचानक व्हायरल झालेला आहे. एका दिवसात लाखो व्ह्यूज, हजारो कमेंट्स आणि सोशल मीडियावर संतापाचा स्फोट. पण नेमकं काय घडलंय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सत्य समजून घेणार आहोत. काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टमधील एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या वक्तव्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर आता आरोप करण्यात आला आहे की बेरोजगार तरुणाची तुलना झुरळाशी करण्यात आलेली आहे. हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा संताप वाढला. सोशल मीडियावर टीका सुरू झाली आणि अनेकांनी हे तरुणांचा अपमान असल्याचं म्हटलंय. इंस्टाग्राम, एक्स आणि यूट्यूबवर हजारो पोस्ट व्हायरल झालेले आहेत. लोक म्हणू लागले आहेत की बेरोजगार तरुणांची थट्टा केली जाते का? तर काही इन्फ्लुएन्सर्स आणि कलाकारांनी सुद्धा या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. यानंतर सोशल मीडियावर अचानक एक नवीन ट्रेंड सुरू झाला. कॉकरोच जनता पार्टी. एका सोशल मीडियावर क्रिएटरने हा सिम्बॉलिक पॉलिटिकली मूव्हमेंट सुरू केल्याचा दावा समोर आलेला आहे. या ट्रेंडमध्ये तरुणांनी सांगितले की व्यवस्थेकडूनच दुर्लक्षित लोकांचा आवाज आणि बेरोजगारांचा मुद्दा, राजकीय प्रतिनिधित्वाचा जो अभाव आहे, हे दाखवण्यासाठी कॉकरोच हा शब्द वापरण्यात आलेला आहे. या व्हायरल मूव्हमेंटमध्ये काही मागण्यासुद्धा चर्चेत आलेल्या आहेत. महिलांना 50% राजकीय आरक्षण, खोटी माहिती देणाऱ्या माध्यमांवर कारवाई, पक्षांतर करणाऱ्यांवर बंदी आणि निवडणूक प्रक्रियेवर ट्रान्सपरन्सी. यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही अधिकृत निवडणूक आयोगात नोंदणीकृत पार्टी आहे का? तर सध्या ही एक व्हायरल सोशल मीडिया मूव्हमेंट किंवा सिम्बॉलिक कंपनिंग असल्याचं दिसतंय. म्हणजेच ही गोष्ट सोशल मीडियावर प्रोटेक्ट म्हणून जास्त व्हायरल झालेली आहे. तर मित्रांनो, एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर एवढं मोठं आंदोलन उभं राहू शकतंय, हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. तुम्हाला काय वाटते? तरुणांचा राग योग्य आहे का? की सोशल मीडियावर गोष्ट जास्त वाढल्या जात आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच ट्रेंडिंग बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.